नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवते। आज आहे ना मी भाजलेले चण्याची चिक्की बनवणार आहे। तर खूप पौष्टिक अशी चिक्की आहे, तुम्ही नक्की बनवून बघा। तर चला तर मग वेळ न घालवता आपण बनवायला घेऊया। तर आता सगळ्यात पहिले आहे ना मी मिक्सरमध्ये ना चणे एकदम बारीक वाटून घेणार आहे। तर आता इथं बघा पावडर बनवलेली आहे चण्याची। तर आता हे राहिलेले पण चणे मी वाटून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मी मखाना पण टाकलेला आहे, परत बदाम टाकलेले आहेत, सूर्यफुलाच्या बिया टाकलेल्या आहेत, तीळ टाकलेला आहे। आता इथं बघा मखाना पण मी आहे ना मस्त असं बारीक करून घेणार आहे। जास्त बारीक नाही करायचं आहे, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे, म्हणजे टेस्ट छान लागतो ह्याचा। आणि हे खूप पौष्टिक असे चिक्की आहे। तुम्ही आहे ना पावसाळ्यामध्ये पण बनवून एक चिक्की खाल्लात तर अशी म्हणजे दिवसभर ताकद राहील अशी ही चिक्की आहे। तर तुम्ही ह्याचे लाडू पण बनवू शकता। तर मी हे ना ह्याची चिक्की बनवलेली आहे, तर नक्की ट्राय करा, मुलांना पण द्या। पावसामध्ये कसं आपलं रोगप्रतिकारशक्ती कमी होते, त्यासाठी आपण जरा हे पौष्टिक खाल्लं तर म्हणजे अंगामध्ये ताकद पण राहते, असं हे आहे। तर आता बघा मी हे ना दोन्ही भांड्यामध्ये असं काढून घेतलेलं आहे, कारण त्या भांड्यामध्ये ना ते मिक्स होत नव्हतं व्यवस्थित, म्हणून दोन्ही भांड्यामध्ये काढलेले आहे। त्याच्यामध्ये तीळ टाकलेले, तीळ काय वाटले नाहीत, असे अख्खेच टाकलेले आहेत। आणि आता इथं बदाम पण मी आहे ना वाटून घेतलेले आहेत, थोडंसं जाडसरच वाटायचं आहे, त्याचा टेस्ट खूप छान लागतो। त्यासाठी मस्त असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये ना सूर्यफुलाच्या बिया पण टाकणार आहे, तर ते पण आपल्याला थोडंसं असं क्रश करूनच घ्यायचं आहे, जास्त बारीक नाही करायचं आहे। तर आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तर मिक्स झालेलं आहे। ह्याच्यामध्ये एक जायफळ आहे ना मी ते किसून टाकणार आहे, थोडंसं खोबऱ्याचा चुरा पण टाकलेला आहे मी, तो पण मस्त असं मिक्स करून घेणार आहे। आता जायफळ किसून थोडंसं टाकायचं आहे। तुम्हाला जर वेलची पावडर, बडीशोप हे पण टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, मी नाही टाकले, मी फक्त जायफळ किसून टाकलेलं आहे याच्यामध्ये। जायफळचा टेस्ट खूप छान लागतो या चिक्कीमध्ये, त्यासाठी। आणि थोडंसं केसर टाकलेलं आहे कलरसाठी, मस्त असा कलर येतो याचा। तर आता इथं आहे ना गाईचं तूप आहे, तुम्ही कोणतं पण तूप घेऊ शकता। त्याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे कढईमध्ये, मस्त जरा लाल होईपर्यंत असं मस्त पूर्ण भाजून घ्यायचं आहे। तर अजून एक सोपी आयडिया सांगते मी तुम्हाला, जर असं तुम्हाला अवघड जात असेल ना तर काय करायचं माहिती आहे, थोडंसं आहे ना सगळे आपण जेव्हा वाटायच्या टायमाला सगळं भाजून जरी वाटलात ना तरी पण मस्त होतो, एकदम टेस्ट त्याचा पण खूप छान होतो। तर असंच व्यवस्थित सगळं भाजून घ्यायचं आहे। थोडं थोडं तूप टाकून, जर तुम्हाला जर तूप कमी वाटलं तर परत थोडंसं टाका तुम्ही तूप। पूर्ण असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। पाहू शकता मस्त असं भाजून झालेलं आहे, कलर पण चेंज झालेला आहे आपला। मस्त। आता याला आहे ना एका भांड्यात काढून घेऊया। आता आपल्याला ना गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे। तर हे थोडंसं थंड होते तोपर्यंत आपण गुळाचा पाक बनवायला घेऊया। तर इथे मी 1 किलो गूळ घेतलेला, माझं सगळं मिळून आहे ना सारण 1 किलो झालेलं, मग त्या हिशोबाने मी 1 किलो गूळ घेतला होता आणि थोडंसं ते गूळ भिजेल एवढंच पाणी टाकलेलं आहे। आता 1 किलो गुळाला अर्धा ग्लास पाणी बस झाला। तर आता हे सगळं व्यवस्थित पाक होऊन द्यायचं आहे, म्हणजे पाक पण नाही, थोडंसं शिजून द्यायचं आहे याला। आणि मी त्याच्यामध्ये परत तूप टाकलेलं आहे। मस्त असं झालेलं आहे बघा, असंच थोडंसं शिजून द्यायचं याला पूर्ण वरतीपर्यंत। फेस आला ना मग आपला हे गुळाचा पाक तयार झालेला आहे असं समजायचं। आता मी हे
पाक आहे ना त्या सारणमध्ये सगळं टाकलेलं आहे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आपल्याला याच्यात ताटामध्ये टाकून थापून घ्यायचं आहे. खूप छान अशी रेसिपी आहे. तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जसं माझ्या छोट्या व्हिडिओला तुम्ही एवढं प्रोत्साहन देता तसं मोठ्या व्हिडिओला पण प्रोत्साहन द्या. तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ती. तर असंच बघा मी हे ताटामध्ये थापून घेतलेलं आहे. अजून दुसऱ्या एक ताटामध्ये थापून घेणार आहे. बघा सगळं असं मस्त असं पेल्याने जरा गरम लागत होतं हाताला म्हणून मी पेल्याने पूर्ण व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे. आणि आता हे गरम आहे ना तोपर्यंतच आपल्याला ह्याला असे काप करून घ्यायचे आहेत. मी थोडंसं बदामाचा चुरा टाकलेला आहे वरून. असं मस्त तुम्हाला जसे आकाराचे पाहिजे तशा आकाराचे पण करू शकता. नाहीतर तुम्हाला याचे लाडू पण बनवायचे असतील तर लाडू पण बनवून खाऊ शकता. असं काय हे नाही. मस्त असं झालेले आहेत बघा. सेट पण झालेले. तुम्हाला काढून दाखवते. एवढी सुंदर अशी वडी झाली होती ना. खरंच खूपच सुंदर झालेली. तुम्ही नक्की ट्राय करा माझी ही रेसिपी. मुलांना पण खायला द्या. खूप पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. चला तर मग या तुम्ही पण खायला. भाजलेल्या चण्याची चिक्की मस्त अशी तयार झालेली आहे. मी ताटामध्ये थोडा वेळ आहे ना सेट करायला ठेवून देणार आहे काढून सगळं. खूपच सुंदर असं झालेलं आहे. पाहू शकता किती सुंदर अशा वड्या झालेल्या आहेत. चला तर मग या तुम्ही पण खायला. बाय.